नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटो ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलवरती। आज आपण घेऊन आलेलो आहे स्प्लेंडर प्लसचं जे क्लासिक मॉडेल आहे। यामध्ये 4 मॉडेल येतात तुम्हाला। जे बेसिक मॉडेल ज्यामध्ये व्हाईट अलॉयज येतात आणि बाकी गोष्टी पण वेगवेगळ्या। हे पूर्ण असं ब्लॅक एडिशन वेगळं वाटतं अशा प्रकारचं हे मॉडेल BS7 मॉडेल आहे। आता 1 महिन्यापूर्वी अपडेट केलेले आहे। GST 2.0 नंतर याची जी एक शोरूम प्राइस आहे 89,000 रुपये किंमत ऑन रोड, आणि ऑन रोड आपल्याला 96 ते 97 हजारापर्यंत भेटून जाते सर। आपण महाराष्ट्र सिटीमध्ये जर घेतलं या गाडीचं, आणि गाडी जर पाहिली तर एकदम क्लासिक लुक दिलेला आहे। म्हणजे स्प्लेंडर मध्ये कसलाही चेंज नाही केलेला हिरोवाल्यांनी। जे 2012-13 पासून कंटिन्युअस जो लुक आहे ना तोच पुढे ठेवलेला आहे। फक्त फीचर्स थोडेसे वाढवलेत। यामध्ये जे पूर्ण बेसिक मॉडेल येतात त्यामध्ये तुम्हाला i3s टेक्नॉलॉजी येत नाही। हे त्या पुढचं आहे हिरो स्प्लेंडर प्लस i3s म्हणून। हे पण बेस मॉडेल आहे, फक्त याच्यात एक्स्ट्रा ॲड ऑन काय तर i3s टेक्नॉलॉजी आहे आणि त्यानंतर ब्लॅक अलॉयज आहे, पूर्ण ब्लॅक एडिशन मध्ये। त्यानंतर आपण जर गाडी पूर्ण पाहिली ना तर फ्रंट पासून आपण गाडी चेकआउट करूया। इथे जर पाहिलं तर ओजी लुक जो स्प्लेंडरचा आहे, इकडून हे जे पाहिलं ना तर पूर्ण बॉडी, आणि यानंतर इथे लाईटचं जर ऑप्शन बघितलं तर हॅलोजन मध्ये आपल्याला लाईट देण्यात आलेली आहे। त्यानंतर नंबर प्लेटसाठी टॉप मॉडेलला आपल्याला व्हाईट LED इंडिकेटर भेटतात, तर इथे हॅलोजन मध्ये येलो मध्ये आपल्याला इंडिकेटर, त्याचं वरती कव्हर पण आपल्याला येलो देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सस्पेन्शन जर बघितले तर टेलिस्कोपिक सस्पेन्शन आपल्याला फ्रंटला बघायला भेटतात। टायर साईज जर बघितली इथं या गाडीचे टायर चेंज करण्यात आलेलं आहे 1च महिन्यामध्ये। कारण कंपनीने जो TVSचा टायर दिलता ना आपल्याला तो फुटला, टायर चालू गाडीत फुटलेला आहे। त्याचा आपण क्लेम वगैरे केलाय, बघूया काय होतंय। पण त्या रेडीली अवेलेबल नाही भेटला, क्लेमला टाइम पण लागणार होता, त्यामुळे आपण MRFचा टायर टाकून घेतले। 80, 100, 18 इंची टायर आपल्याला बघायला भेटतो फ्रंटला। हे जे कॉम्बी ब्रेक सिस्टीम आहे ना यात इंट्रोड्यूस केलेली आहे, जे की पहिले मॉडेलमध्ये येत नव्हती। कॉम्बी ब्रेक म्हणजे मागे आणि पुढे, पुढचा ब्रेक दाबल्यानंतर सोबतच ब्रेक लागतो। त्यानंतर या साईडने जर बघितलं ना आपण तर वरती इथे रेस्टचं ऑप्शन, इथे जर पाहिलं जवळून तर i3s टेक्नॉलॉजीसाठी इथे बटन देण्यात आलेले आहे। त्यानंतर खाली पुश स्टार्ट साठी स्टँडर्ड पुश स्टार्ट भेटतं, पहिल्यासारखं आपल्याला हे नाही भेटत। त्यानंतर गाडीचं जर की बघितली आपण तशी जी 2013-14 मध्ये स्प्लेंडर यायची बघा, तीच की आपल्याला इथे देण्यात आलेली आहे। म्हणजे पूर्ण हिरोवाल्यांनी ओजी जो लुक आहे ना तो ठेवण्याचा ट्राय केलेला आहे। त्यानंतर जर हे स्पीडोमीटर आणि बाकीचे जे मीटर पाहिलं ना तर हे आपल्याला स्प्लेंडर प्रो यायची 2013-14 मध्ये, त्याच हे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इथे काही ऑप्शन नाही इंडिकेटर साठी, ब्लिंक। त्यानंतर इथे जर पाहिलं तर आपण साईड स्टँड साठी आपल्याला बघायला भेटतं। त्यानंतर फ्युएल इंडिकेटर आहे, न्यूट्रल साठी ऑप्शन आहे, इंजिन वॉर्निंग आहे। त्यानंतर अपर डिपर साठी आणि i3s साठी वेगवेगळे देण्यात आलेले आहे। त्यानंतर साईडला जर बघितलं तर E20 आपल्याला फ्युएल बघायला भेटतं। हिरो ॲप कनेक्टेड फीचर आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतं, जे की हिरोच्या ॲप थ्रू आपण गाडी कनेक्ट करू शकतो। फ्युल टँक जर बघितलं तर आपल्याला 9.8 लिटरचा या गाडीमध्ये फ्युल टँक देण्यात आलेला आहे। आणि मायलेजचं जर बघितलं तर आपल्याला गाडीचं हिरो सर्टिफाईड मायलेज जे आहे ना ते 70 आहे। पण आपण मायलेज टेस्ट पण करणार आहे या गाडीची, तर बघूया 1 लिटरमध्ये आपल्याला किती मायलेज देते। जे कंपनी सर्टिफाईड आहे तेच तर 70चं मायलेज आहे, आणि त्याच्याही वरती जाऊ शकते जर चांगली चालवली गाडी तर। त्यानंतर इथे पाहिलं तर असं पूर्ण कव्हर एरिया देण्यात आलेला आहे। चावी वगैरे जर आपण ओपन करून जर ट्राय केलं इथे बघायचं तर इथे OBD स्कॅनर देण्यात आलेला आहे। त्यानंतर इथे टूल किट आहे, बाकी काही नाही इथे, एवढं नॉर्मलच गोष्टी येतात ज्या की पहिले पण यायचं, फक्त OBD स्कॅनर एक्स्ट्रा ॲड ऑन केलेला आहे। त्यानंतर इथे जर पाहिलं तर चासी अशी काही बघायला भेटते आपल्याला गाडीची, हे कव्हर देण्यात आलेले आहे। त्यानंतर किक आपण पुश स्टार्ट पण करू शकतो आणि किक पण, दोन्ही पण ऑप्शन हिरोने या गाडीमध्ये दिलेले आहे। त्यानंतर एक्स्ट्रा BS7 मध्ये हे एक्स्ट्रा सेन्सर आपल्याला बघायला भेटतं, जे की पहिले नव्हतं। त्यानंतर इथे इंजिन पाहिलं तर हिरोचं आपल्याला जे की 8.2 PS पॉवर आणि 8 BHPचा टॉर्क क्रिएट करतं। त्यानंतर इथे पाहिलं तर ब्रेक देण्यात आलेला आहे, फुट ब्रेक। त्यानंतर मागचा जर टायर बघितला तर मागचा टायर आपल्याला युरोग्रिपचा, दोन्ही पण युरोग्रिपचे होते, पण पुढचा टायर फुटला आपला, त्यामुळे आपण चेंज करून MRFचा टाकलाय, नवीन टायर फुटलाय तो। या टायरची जर साईड, हा पण 18 इंची, दोन्ही पण टायर साईज सेमच आहे मागे आणि पुढे। त्यानंतर सस्पेन्शन जर बघितले मागचे तर ॲडजस्टेबल सस्पेन्शन आहे, इथे आपण आपल्या
प्रमाणे ॲडजस्ट करू शकतो कम्फर्ट प्रमाणे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर सायलेन्सर देण्यात आलेला आहे. त्यानंतर हा जो ग्रॅब हँडल आहे तो सुरुवातीपासून जो आहे तोच कंटिन्यू केलेला आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर ब्रेक लाईट देण्यात आलेली आहे. ब्रेक लाईटमध्ये तुम्हाला हॅलोजन बल्ब बघायला भेटतो. त्यानंतर इथे जर पाहिलं तर हिरोची बॅजिंग देण्यात आलेली आहे. इथे रिफ्लेक्टर देण्यात आलेले आहे एक. त्यानंतर बाकी इकडे जर साईडला जर आलं तर इथे एक फूट स्टेप देण्यात आलेली आहे. त्यानंतर व्हील कवर पूर्णपणे ब्लॅकमध्ये कवर बघायला भेटतं. प्लॅस्टिकचं आहे, लोखंडी नाही आहे किंवा मेटल पण नाही आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर 3Dची स्प्लेंडर प्लसची बॅजिंग. त्यानंतर खाली i3sची स्टिकर. त्यानंतर इथे पण एक स्टिकर देण्यात आलेलं आहे FI, त्याचं पण एक स्टिकर आहे इथे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर गाडीमध्ये आपल्याला चार्जिंग सॉकेट पण बघायला भेटतं. आपण त्या थ्रू केबल कनेक्ट करून गाडीची चार्ज पण करू शकतो यामध्ये. आणि जर हे इथे पाहिलं तर क्लच देण्यात आलेलं आहे, एकदम सॉफ्ट असं क्लच आहे. आणि मला असं वाटतं जुनी गाडी जी आहे ना स्प्लेंडर, ती थोडीशी हार्ड आहे आणि त्यात हिला थोडंसं स्मूथ करण्यात आलेलं आहे. म्हणजे वेटमध्ये पण थोडासा फरक वाटतोय आणि चालवण्यात पण थोडीशी फ्री वाटते जुन्या स्प्लेंडरपेक्षा. इथे जर आपण गाडीचा साऊंड जर बघितला ना तर आपल्याला गाडीचा असा काही साऊंड बघायला भेटतो. इंजिनच्या बाबतीत जर विचार केला ना तर गाडी एकदम आपल्याला रिफाईन इंजिन बघायला भेटतं. एकदम रिलायबल असं इंजिन आहे, त्यामुळे एवढी गाडी विकली जाते. इथे जर पाहिलं तर सीट हाईट आपल्याला 765 mm बघायला भेटते, जे की सिंगल सीट आहे. पूर्ण कुशनिंग वगैरे क्वालिटी ठीक आहे, म्हणजे चांगली आहे तशी हिरोच्या बाबतीत जर विचार केला. आणि गाडीच्या प्राइसिंगच्या हिशोबाने जर बघितलं, बेस मॉडेल आहे त्यात पण म्हणजे टॉप मॉडेलमध्ये जास्त काही फरक नाही. फक्त पुढे आपल्याला DRL वगैरे इंट्रोड्यूस केलेली आहे लाईटमध्ये. आणि लाईट LED देण्यात आलेली आहे. ही जी हॅलोजन लाईट आहे ती LED देण्यात आलेली आहे. प्राइसिंगचा थोडाफार फरक आहे, तो पण तुम्ही कन्सिडर करू शकता. इथे जर पाहिलं तर फुटरेस्ट बघायला भेटते. त्यानंतर साईड स्टँड आणि डबल स्टँड पण देण्यात आलेले आहे. नंतर गिअर जर बघितले तर आपल्याला 1 रिव्हर्स आणि 4 बाकीचे गिअर बघायला भेटतात. इथे पाहिलं ना, इथे जर पाहिलं तर अप्पर डिपर साठी इंडिकेटर साठी देण्यात आलेलं आहे. इथे एक ऑप्शन इथे हॉर्न साठी आहे. त्यानंतर मिरर जर बघितले तर आपल्याला प्लॅस्टिकचे नॉर्मल मिरर बघायला भेटतात या गाडीमध्ये. नंतर इथे जर पाहिलं तर हिरोची बॅजिंग स्प्लेंडर प्लस ते पण दोन्ही पण स्टिकर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर मडगाडवरती रिफ्लेक्टर देण्यात आलेले आहेत. बाकी गाडीचा असं काही ओव्हरऑल लुक बघायला भेटतो, जो की कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल तर कोणतं मॉडेल तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी वाटतं ते पण तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. हे ब्लॅक, पूर्ण ब्लॅकमध्ये हे एकदम बेस्ट लुक वाटतो या गाडीचा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ऑटो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करू शकता, त्यावर तुम्हाला लेटेस्ट अपडेट बघायला भेटतील. धन्यवाद.